गोविन्दं बालमुकुन्दं परमानन्दं हरे हरे। भज गोविन्दं बालमुकुन्दं परमानन्दं हरे हरे। परमानन्दं हरे हरे जय परमानन्दं हरे हरे। परमानन्दं हरे हरे जय परमानन्दं हरे हरे। भज गोविन्दं बालमुकुन्दं परमानन्दं हरे हरे। भज गोविन्दं बालमुकुन्दं परमानन्दं हरे हरे। भज गोविन्दं बालमुकुन्दं परमानन्दं हरे हरे। भज गोविन्दं परमानन्दं हरे हरे जय परमानन्दं हरे हरे। परमानन्दं हरे हरे जय परमानन्दं हरे हरे। परमानन्दं हरे हरे जय परमानन्दं हरे हरे। भज गोविन्दं बालमुकुन्दं परमानन्दं हरे हरे। भज गोविन्दं बालमुकुन्दं परमानन्दं हरे हरे। भज गोविन्दं बालमुकुन्दं परमानन्दं हरे हरे। प्रभु रामचंद्र भगवान बजरंगबली श्री संत गोस्वामी तुलसीदास शांति ब्रह्म भगवान बाबा परम पूज्य भीमसिंह महाराज परम पूज्य भक्तराज महाराज सद्गुरुनाथ भगवान की। नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीता समारोपितवामभागं पाणौ महासायकचारुचापं नमामि रामम् अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं धनुजवनकृशानं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं ब्रह्माम्भोधिसमुद्भवं कलिमलप्रध्वंसनं चाव्ययम् श्रीमच्छम्भुमुखेन्दुसुन्दरवरे संशोभितं सर्वदा संसारामयभेषजं सुखकरं श्रीजानकी जीवनं धन्यास्ते कृतिनः पिबन्ति सततं श्रीरामनामामृतं पुण्यं पापहरं सदा शिवकरं विज्ञानभक्तिप्रदं श्रीरामोह
सोऽहमलापहं सुविमलं प्रेमाम्बुपूरं शुभम् चैत्रमानसमिदं भक्त्यावगाहन्ति ये ते संसारपतङ्गघोरकिरणैर्दह्यन्ति नो मानवाः भक्त भक्त भगवन्त को चतुरनाम वपुये इनके पगवंदन किए नासे भी। आनंदकंद भगवान रामचंद्र प्रभूची कथा श्री संत गोस्वामी तुलसीदासजी तुम्हाला आम्हाला कल्याणार्थ सांगतायत। संतांची तळमळ याच्यावत प्राणीमात्रांचा उद्धार व्हावा। मनुष्य शरीर हे आपल्या कल्याणासाठीच आपल्याला मिळालेलं आहे। लब्ध्वा सुदुर्लभमिदं बहुसंभवान्ते मानुष्यमर्थदमनित्यमपि हधीरः तूर्णं यते तनपते धनुमृत्योगात् निःश्रेयसाय विषये खलु सर्वतस्य। हे जे शरीर मिळालेले हे केवळ भगवत प्राप्तीसाठी मिळालेले आहे, म्हणून संतांची मोठी तळमळ आहे। त्यातली त्यात आपण कलियुगामध्ये असल्यामुळे फार काही अवघड साधना आपल्याला सांगितलेली नाही आणि कठीण साधना आपण करूही शकत नाही, कारण आपली आयुर्मर्यादा आहे, शारीरिक स्थिती आहे। ह्या सगळ्या गोष्टीकडे जर बघितलं तर आपण कठीण साधना करण्यासारखे नाही। आपल्यामध्ये तेवढं बल नाही, तेवढं आपलं आयुर्मान नाही, म्हणून कलियुगामध्ये जी उद्धारासाठी साधना आहे ती फक्त भगवान नामचिंतन, नामस्मरण। राम कृष्ण हरी विठ्ठला केशवा माधवा गोविंदा मुरारी मुकुंदा, जे तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे नामचिंतन करत राहायचं। आपण पहिला टप्पा इथे बघितला होता, ज्याला पहिला विश्राम म्हणतात। या रामचरितमानस ग्रंथामध्ये असे 30 विश्राम आहेत। एका महिन्यामध्ये या ग्रंथाचं पारायण होतं। त्यामध्ये पहिला जो विश्राम आहे तो झाला होता की ब्रह्म राम ते नाम बड बरदायक बरदानी रामचरित सतकोटी महलिये महेश जिय जानी। ब्रह्म आणि राम म्हणजे निर्गुण आणि सगुण, यामध्ये नाम श्रेष्ठ आहे। नाम असं आहे की वरदान देण्याची ज्यांच्यामध्ये शक्ती आहे त्यांनाही वरदान देणारं भगवंताचं नाम आहे। म्हणून भगवान महादेवानं शतकोटी रामायणामधून हे 2 अक्षर घेतलेले, ते म्हणजे राम। नाम प्रसाद शंभु अविनाशी साजुआ मंगल मंगल राशि सुख सनकादि सिद्ध मुनि जोगी नाम प्रसाद ब्रह्म सुख भोगी। दुसऱ्या मासपारायणाला प्रारंभ झालेला आहे। प्रारंभी गोस्वामी तुलसीदासजी सांगतात नाम प्रसाद शंभु अविनाशी। नामाचा प्रसाद, नामाची फलश्रुती अशी आहे की अविनाशी असलेले भगवान महादेव साजू अमंगल मंगल राशी, त्यांचं जर आपण साज बघितला, त्यांचं जर रूप बघितलं तर तसं त्यांनी अंगावर धारण केलेल्या वस्तू अमंगल आहेत। भस्मउटी रुंडमाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा। अंगाला चिताभस्म लावलेलं आहे, म्हणजे ज्यांचं प्रेत झालेले जे भस्म असतं ते काही फार आपण मंगल मानतो का सांगा? चिताभस्माला कोण मंगल मानतं? किती एखादा मोठा मनुष्य मरण पावला तर त्याची स्मशानातली राख कोणी विकत घेईल भांडे घासायला? व फार मोठा माणूस होता, हे तुम्ही घ्या, फुकट घ्या म्हणलं तरी कोणी घेणार नाही। कारण त्या भस्माला काय, पण भगवान महादेवानं भस्म अंगाला लावलेलं आहे
रुंद माळा गळ्यामध्ये, म्हणजे ते जे काही चौक्या ज्याला म्हणतात, कवट्या म्हणतात, का म्हणता तुम्ही? कवट्यात ना, कोणी टावक्या कोणी कवट्या, आपलं काय चालूच आहे. हो, अशा प्रकारच्या रुंद माळा, म्हणजे जे जे चित्र त्या याच्यावर असतं बघा, डीपीवर अशी फुल्ली मारलेली असते आणि त्याच्यावर ते चित्र असतं, ते पूर्ण खतरा, असा खतरा लिहिलेला असतो आणि ते चित्र त्या याचं असतं माणसाच्या. काय त्याचा चित्राचा अर्थ असा होतो, जर विनाकारण या कुठल्या वायरला हात लावला तर तुमचं एका मिनिटात काय होणार आहे, या चित्राकडे बघून घ्या. हो, काही शिल्लक राहणार नाही, भस्म होऊन जाईल. तर ते त्यांनी आपल्या माळा घायामध्ये घातलेले आहेत. हे आहे भगवान महादेवाचं ते राहणीमान, त्यांचा वरचा वेश असा आहे. व्याघ्रांबर परिधान केलेलं आहे. गळ्यामध्ये मोठे मोठे साप आहेत, हो, गळ्यामध्ये लटकवलेले आहेत. जसं महाराज लोक पंचा टाकतात तसं. कानामध्ये कुंडल आहेत, बारीक बारीक असे चिंगळ्यासारखे जे साप असतात ना, असे चपळ, त्यांनाच असं गुंडाळून कानात घातलेलं आहे. असं त्यांचा वेश आहे. पण नामस्मरण अहोरात्र रामनाम आहे. अहोरात्र नाम घेता तर साजू अमंगल, साज अमंगल आहे पण मंगल राशी. भगवान महादेव मंगलाचे राशी आहेत. म्हणून तर लोक भगवान महादेवाची भक्ती करतात, कारण ते मंगलकारक देवता आहे. एवढे मंगलकारक की त्यांच्या उदरामध्ये मंगलमूर्ती मोरयांचा जन्म झालेला आहे. म्हणजे भगवान महादेव मंगलाचे सुद्धा बाप आहे, बाप. खरं का खोटं बोला? म्हणजे साज अमंगल आहे पण ते मंगल रूप झाले, कारण नामाचा प्रभाव, नामाचा प्रभाव. सुखसनकादि सिद्ध मुनी योगी नाम प्रसाद ब्रह्म सुख भोगी. भगवान शुकाचार्य आहेत, ते श्रीमद भागवत राजा परीक्षितीला सांगतात. सनकादी आहे, सनक सनंदन सनातन संतकुमार ब्रह्मदेवाचे मानसपुत्र. हे 5 वर्षाचेच मुलं आहेत. यांनी तारुण्य मागितलंच नाही, तारुण्य नकोच म्हणले. तारुण्यामध्ये एखाद्याला मनुष्य बिघडून जा. तारुण्यामध्ये, तारुण्य हे ज्याला सांभाळता येत नाही त्याचं जीवन वाया होऊन जातं. ते सनकादी म्हणे आम्हाला नकोच, तिकडं जाणंच नको. ते 5 वर्षाच्या बालकासारखे ते राहिले. पण अखंड चिंतन भगवंताचं. या ठिकाणी भगवान शुकाचार्य, सनकादी जे सिद्ध आहेत, जे सिद्ध झालेले आहेत, जे मुनी आहे, मुनी म्हणजे मननशील मुनी, निरपेक्षम मुनीम शांतम असं वर्णन केलेलं आहे. मननशील, अखंड मनन भगवंताचं. आणि अरण्यामध्ये राहायचं, कंदमूल फळ खायचं. कंदई फलैर मुनिवरा गमयंती कालम. कंदई फलैर मुनी, कंदमूळ फळ वगैरे खायचे, प्रभूचं चिंतन करायचं. काही योगी आहेत, अष्टांग योगा साधना करणारे वगैरे अशा प्रकारचे. नाम प्रसाद ब्रह्म सुख भोगी. हे सगळेजण नामाच्या कृपेनं, नामाचा प्रसाद त्यांना मिळाल्यामुळं ते ब्रह्मसुखाचा आनंद घेतात. म्हणजे ब्रह्मानंदे लागली टाळी कोण देहा ते सांभाळी, त्यामध्ये ते मग्न असतात. जसं संत वाङ्मयामध्ये जे प्रमाण आहे, लुब्धली नादी लागली समाधी, मूढजन नर नारी लोकारे, पंडित ज्ञानी योगी महानुभाव, एकची सिद्ध साधकारे, नाचतानंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी रे. अशा प्रकारचं प्रमाण आहे. तर हे सगळ्यांना ब्रह्मसुख देणारं भगवंताचं नाम आहे. म्हणून तर म्हणतात ना, पीले रे प्याला हो जाए मत वाला, हो जाए मत वाला, प्याला प्रेम भरा रसकारे. पिले रे प्याला. हा प्याला, त्याच्यासाठी दारुड्याचं उदाहरण दिलेलं आहे. मदिरा मदांधः असं. सिद्धो न पश्यति यतो जगमत्स्वरूपं
दैवात दैशतमुपयत दशामुपयतं वासवेता कल्कुटं मदिरामदान्ध. वा वा, बहुत बढिया. मदिरा मदांध, ते सुद्धा प्याला घेतात, पण ते मदिराचा प्याला घेतल्यानंतर ते जसे त्याच्या मस्तीमध्ये राहतात, त्यांच्या मस्तीमध्ये राहतात, त्या नशेमध्ये राहतात. त्याप्रमाणे हा नामाचा प्याला आहे. पिले रे प्याला हो जाए मतवाला, प्याला प्रेम भरा रसकारे. हे ब्रह्मानंदामध्ये अखंड डुलत राहतात. प्रत्येक साधू संतांचं बघा तुम्ही, संत नामदेव महाराज तर कीर्तनामध्ये असे नाचत होते की भगवान त्यांच्या कीर्तनात नाचायचे, इतके ते मग्न व्हायचे. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. भगवान नाचता नाचता स्वतःच्या महात्म्याला विसरून गेले की आपण अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा आहोत, जगत चालक पालक आपण आहोत. या सगळ्या आपल्या अधिकाराला विसरून गेले आणि तल्लीन होऊन नाचू लागले तर पितांबर गळेपर्यंत. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, आणि सावध होई देवा ऐसा बोले कबीर. त्यावेळेला संत कबीर होते, ते मृदंगाचार्य होते. संत कबीर उत्कृष्ट मृदंगमणी होते. ते तिथं त्या कीर्तनामध्ये मृदंग वाजवत होते. कीर्तनकार जरी शुद्धीवर नसला तरी मृदंगाचार्य हे शुद्धीवर असतात. कधी बघा तुम्ही, ते शुद्धीवर असतात, कारण त्यांना वाजवायचं असतं म्हणून. तर अशा प्रकारे त्यांनी सांगितलं, देवा सावध व्हा, सावध व्हा. इतकं त्या भगवन नामाचं चिंतनाचं महत्त्व आहे. ब्रह्मसुखभोगी. काय तुकोबाराय बरोबर घेऊन जात होते भंडाऱ्या डोंगरावर, भामचंद्र डोंगरावर, ते ब्रह्मसुखच होतं. काय घरून येत होते का की माझं काहीतरी डब्बा बांधून दे. कधी पत्नीला म्हणत होते की मी आता 2-4 घंटे येणार नाही, संध्याकाळपर्यंत येणार नाही, माझी एकदा सगळं व्यवस्था करून दे, डबा बांधून दे. असं काही आहे का? सांगा तुम्ही. आपल्या किती व्यवस्था आहेत. आपल्याला समोर वाढलं तरी आपण असं गोडीगुलाने खात नाही. किती सेवा करायला पाहिजे. एक तर जेवताच पत्नीवर रागावलं, म्हणजे कशाची भाजी केली रे? ती म्हणजे कशाची ग करी ना, खा मुकाट्या. तुम्हाला काय करायचं म्हणे, कशाची गोय नाही. काय करायचं म्हणजे मला वर गेल्यावर देव विचारेल ना का कोणत्या भाजीमुळे मिळाला म्हणून. तर अशा प्रकारे ही सेवा तुकोबारायांची केवढी मोठी ते जिजाई सेवा करत होत्या. तुकोबाराय काही विचार करत नव्हते. कधी भंडारा डोंगरावर जायचं, भगवंताचं नामस्मरण. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे देव. अशा प्रकारचं तुकोबारायचं चिंतन होतं. म्हणजे सगळे नामप्रसाद ब्रह्मसुखभोगी, नामप्रसाद ब्रह्मसुखभोगी. ज्ञानोबारायच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर ज्ञानामृतेन तृप्तस्य असं म्हटलेलं आहे. ज्ञानिया पुरखा कृत्य करू सरले देखा, ऐसा अनाथाचा सखा बोलिला तो. ज्ञानी माणसाला कुठल्या प्रकारचं कर्तव्य राहत नाही, तरी परंतु त्यांची किती नामाची आवड आहे. माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी ओ, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले. अशा प्रकारचे ते ज्याच्यात रंगून गेले. प्रत्येक साधू संत आत्ता आमचे याच्यामध्ये ज्याला म्हणतात पारमार्थिक वंशातले आमचे पदम आदरणीय वैकुंठ असे मदन महाराज बियाणे म्हणून, त्यांचं पंढरपूरला संस्थापन होते. पण ते ज्या वेळेला हरिपाठ घेत होते तर हरिपाठाच्या मध्यंतरी विठोबा रखुमाई भजन येतं दुसऱ्या टप्प्यामध्ये. तर ते विठोबा रखुमाई भजन एकदा एवढ्या वेळ म्हणले की खाली बसलेले लोकांनी त्यांना पकडून सांगितलं, महाराज हरिपाठ चालू आहे. किती वेळ झाला आहे, हरिपाठ चालू आहे. ते डोळे झाकून तल्लीन झाले, पण लोकशुद्धीवर होते ना. हो, ते म्हणले महाराज हरिपाठ चालू आहे. अरे 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 नामसंकीर्तन वैष्णवाची जोडी. नंतर हा तो रंग आहे, हा नामाचा रंग आहे, नामरंगी. ऐशे हरीचे दास हरिनामी रंगले, हरीची होणी ठेले एकाएकी,
आपपरतया न दिशेची पाहता विश्वी एकात्मता अवलोकिती काम क्रोध लोभ मोह ममता माया पळता ती देखोन्या आशा तृष्णा निळा म्हणे त्यांच्या दर्शनेची मुक्त होता ती पतित महापापी. असे हे त्याच्यात रंगून गेलेले. नाम प्रसाद ब्रह्म सुख भोगी नारद जाने नाम प्रताप जग प्रिय हरि 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 प्रिय आपू. नारद जाने नाम प्रताप. नारद महर्षींना नामाचा काय प्रताप किंवा त्यांना काय कळालं हा प्रताप. तर त्यांच्याकडे नामाची एवढी महती एवढं ते श्रेष्ठ झाले की जगप्रिय हरिहर. जगाला म्हणजे तुम्हाला आम्हाला हरिहर आवडतात. म्हणजे भगवान महादेव विष्णू परमात्मा आणि हे भगवान विठ्ठल आहेत. हे विष्णू परमात्माच आहे. सगळेच अवतार यांनी घेतलेले आहेत. अवताराची राशी तो हा उभा विटेवरी. हे आपल्याला आवडतात. भगवान महादेव आपल्याला आवडतात. जगाला जग हरिहर प्रिय. या ठिकाणी जगप्रिय हरिहर प्रिय आपू. जगाला हरिहर प्रिय आहे पण नारद महर्षी हरिहरांना प्रिय आहे. नारद महर्षी हे दोघांनाही आवडतात. हरींचे प्रिय आहेत आणि महादेवांचे सुद्धा काय आहे ते प्रिय आहे. इतकं त्यांचा महिमा वाढला नारद महर्षींचा. कशामुळे? नाम. नाम नारद जाणीव नाम प्रतापू. नाम जपत प्रभु कीन प्रसादू भगत शिरोमणी भे प्रल्हादू. नामाचा प्रसाद भक्त प्रल्हादांना मिळाला. अखंड नामस्मरण करता करता ते भक्तामध्ये शिरोमणी झाले. भगत शिरोमणी भे प्रल्हादू. सतत चिंतन करायचं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. अखंड चिंतन. आणि ते नामस्मरण करता 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 भक्तामध्ये शिरोमणी झाले. हा नामाचा प्रभाव आहे. म्हणून प्रल्हादाचं जर नाव घेतलं तर भगवंताला आनंद होतो. तसं बघितलं तर एरवी दैत्यकुळ साचोकारे या ठिकाणी म्हटलेले हे दैत्यकुळ आहे. दैत्यकुळात जन्माला आलेला आहे. परी इंद्रई सरीन राहे उपरे या ठिकाणी. म्हणून भक्तिगा येत सरे जाती अप्रमा. या ठिकाणी भक्ती फार महत्त्व. या ठिकाणी जे भक्त प्रल्हाद आहे दैत्यकुळातले आहेत. पण त्या भक्त प्रल्हादाचं नाव घेतलं तरी भगवंताला आनंद होतो. त्यांची केल्या पावे सेवा. त्यांचं नाव घेतलं की भगवंताला आनंद होतो की मला एवढं एवढे भक्त प्रल्हाद काय झाले श्रेष्ठ झाले. ध्रुव सगला आणि जपेव हरिनाव पायऊ अचल अनुपम ठाऊ. भक्त ध्रुवाचं नाव आलेलं आहे. हे कशामुळे गेले अरण्यामध्ये? सगल आणि म्हणजे त्यांना ग्लानी प्राप्त झाली, अपमान झाला. वडिलांच्या मांडीवर बसू दिलं नाही म्हणून. त्या उत्तानपाद राजाची कथा आहे ती, बरोबर आहे ना. त्यांना दोन बायका, एक सुरुची आणि एक सुनीती. तर त्या सुरुची जे मुलगा तो वेगळा आहे, तो काहीतरी त्याचं नाव उत्तम का काय होतं. आणि ही जी सुनीती आहे तिचा हा ध्रुव आहे. पण तो ध्रुव ती सुनीती त्यांना आवडत नव्हती. आपण कहाण्या ऐकतो ना, एक होती आवडती आणि एक होती नावडती. मग तो ध्रुव आपल्या वडिलांच्या मांडीवर बसण्यासाठी गेला तर तिनं काही बसू दिलं नाही. ध्रुव बाळ रडू लागलेत. म्हणे बाळा तुला जर त्यांच्या मांडीवर बसायचं असेल तर माझ्या पोटात जन्म घ्यावा लागेल, माझ्या उदरी जन्म घ्यावा लागेल, नाहीतर नाही बसू शकत. मग ग्लानी प्राप्त झाली, अपमान झाला. छोटंसं लेकरू आहे पण फार चतुर आहे ना, ते फार हुशार आहे. लहान लहान मुलं फार हुशार असतात. लहान लहान लेकरं उगीच गीता पाठ करू लागली का. छोटे दिसायला छोटे, माता छोटो मोहिमत जान, मैं हूँ वीर बडो बलवान. लहान लेकर फार हुशार असतात. त्यांची पाटी कोरी असते. त्यांना सांगितलं की ते लगेच उमटून जातात, लगेच पाठ करतात. कुठलीही गोष्ट लहान लेकरं फार हुशार असतात. त्यांना खूप खूप दिवसाचं स्मरण पण राहतं. आपल्यासारखं काम नाही. एकदा थोड्या गोष्टी आपण विसरून जातो. तसं नाही त्यांचं.
एवढासा छोटंसं लेकरू पण त्याला ग्लानी प्राप्त झाली त्या ध्रुव बाळाला. त्याला वाटलं आपला अपमान झाला आणि मला बापाची मांडी मिळावी म्हणून तो काय करू रे म्हणले. आई म्हणले आपल्यावर देवाची कृपा झाली पाहिजे. मग देवाच्या कृपेकरता काय करायचं म्हणले, देवाला प्राप्त करून घ्यावं लागेल. तसंच निघालं ते. एवढंसं लेकरू 5 वर्षाचं अरण्यामध्ये निघालं. नारद महर्षी भेटले. त्यांनी पण पुष्कळ अरण्याची भीती दाखवली की अरण्यामध्ये काही सोपं नाही बाबा. कधी साप, कधी त्या ठिकाणी मोठे मोठे हिंस्त्र पशु निघतात, कधी कधी अत्यंत मुसळधार पाऊस होतो, विजा कडकड करतात, थंडी आहे, अनेक गोष्टी सांगितल्या. मला मी आता परत जाणार नाही. काही जरी झालं, देह जावं अथवा राहू, पांडुरंगी दृढ भाव. मग नारद महर्षींनी त्यांना मंत्र दिला आणि किती घनघोर तपश्चर्या केली. छोट्याशा बालकात इतकी तपश्चर्या केली. आणि मग काय झालं तर पायऊ अचल अनुपम ठाऊ, त्यांना आढळपद प्राप्त झालं ध्रुव बाळांना. अचल म्हणजे चल नाही. अशा प्रकारे ठिकाणी ते राहिले की तिथे ते कधी, म्हणून हे जेवढे तारांगण आहेत ना, हे सगळे तारांगणामध्ये ध्रुव बाळाचा जो तारा आहे तो त्याची जागा सोडत नाही. कारण तो कसा आहे, आढळ झाला, तो तिथून हलत नाही. बाकीचे तारे इकडे तिकडे फिरत राहतात, ते फिरत राहतात. म्हणून बघा, रोज जर एखाद्याला ध्रुव बाळाचं दर्शन घ्यायचं असेल ताऱ्याचं, तर सकाळी 4 वाजता 4:30 वाजता तारांगण आहे तोपर्यंत उठायचं, गच्चीवर जायचं, दर्शन घ्यायचं. असा एक नियम जर करून घेतला आणि एखाद्या दिवशी जर निरभ्र आकाशामध्ये ध्रुव बाळाचं दर्शन नाही झालं तर ती तारीख लिहून ठेवायची. त्याच्यानंतर 6 महिन्यांनी मनुष्याचा मृत्यू होतो. 6 महिन्यानं. हा प्रयोग आमच्या आजोबांनी केला होता. आमचे जे आजोबा, आमच्या वडिलांचे वडील, त्यांचं हरलालजी नाव होतं. तर ते रोज दर्शन घ्यायचे आणि एके दिवशी निरभ्र आकाशामध्ये, ढगा असल्यावर तर असंही आपल्याला दिसत नाही, पण निरभ्र आकाश होतं. निर्मळ आकाशामध्ये त्यांना ध्रुवबाळ काही दिसला नाही. पण ते खाली आले आणि मग त्यांनी ते सगळे गणित लावलं. म्हणजे बहुतेक मी अमुक वारापर्यंत जगेल, या दिवशी बहुतेक माझा मृत्यू आहे असं ते म्हणले. पण ते काही घाबरले नाही. ते जास्त नामस्मरण करायचे. मृत्यूजवळ आला तर जास्त नामस्मरण करावं. आता कसं होईल असं काही नाही. मृत्यूला तर सगळेच घाबरतात. मरण कोणाला गोड वाटतं का? एका जणाला फाशीची शिक्षा झाली तर त्याला अंतिम इच्छा विचारतात. म्हणजे तुझी अंतिम इच्छा काय आहे? तो मला टरबूज खावं वाटतं. म्हणजे टरबुजाला अजून 5-6 महिने दम आहे. तो मला केवढं गडबडी, मी पण दम खातो ना. तर असं हे सगळं मृत्यूचं भय. पण त्यांनी काही मृत्यूचं भय धारण केलं नाही. बरोबर 6 महिन्यानंतर ते म्हटले आज बहुतेक माझा निर्याण आहे. तब्येत ठणठणीत, शरीराची कुठलीही प्रकारची व्याधी नव्हती. सगळ्या माझ्या मित्रमंडळाला वगैरे रामराम वगैरे करून येतो म्हणले. कोठ्यावर याच्यावर जाऊन सगळ्याला सांगतो की आज बहुतेक माझं शरीर पडणार आहे. मग ते जायचे तिकडे रोहिलागडकडं सावजी म्हणायचे लोक. मग मित्र आला आपला म्हणून, या सावजी. काही नाही म्हणले, ते असं आहे, आज बहुतेक आम्ही इथली यात्रा संपवणार आहे, मी आता आज नाही राहत नाही. अरे वा, चांगले पायी आले म्हणले. धाकड सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. तोंडातला एक दात पण पडलेला नव्हता. 32 दात होते. ऊस असे सोलीत होते. असं सगळं ठणठणीत काम होतं. आणि आज जायचं, सगळ्यांना भेटीगाठी दिल्या, सगळ्यांना त्या ठिकाणी आनंदात बोलले. आणि बरोबर त्याच दिवशी रात्रीच्या वेळेला तुळशीपत्र वगैरे मागितलं, पाणी गंगाजल मागितलं, ते घेतलं आणि राम राम म्हणत त्यांनी देह ठेवलं. असं हे ध्रुव बाळाचं महत्त्व आहे. तुम्ही उद्यापासून पहा, म्हणजे तारीख लिहून ठेवता येईल ना. म्हणजे माणूस बरोबर जागा राहील, जागृत होईल. आता आपले फक्त 6 महिनेच राहिले म्हणून. तर अशा प्रकारचे हे ध्रुव बाळानं आढळपद प्राप्त करून घेतलं. सुमिरी पवन सुत पावन नाम, आपने बस करी राखे राम. सुमिरी पवन सुत पावन नाम. पवनसुत म्हणजे हनुमानजी हे नाम घेत आहे. हनुमानजीचं तर अखंड महाराज श्रीराम जय राम जय जय राम. अखंड. आपणे बस करी राखे राम.
हनुमानजीचा एवढा मोठा अधिकार झाला की भगवान रामचंद्र प्रभूंना त्यांनी वश केलं. म्हणून जास्तीत जास्त हनुमानजीवर खूप प्रेम होतं प्रभू रामचंद्रांचं. राज्याभिषेकाच्या वेळेला सगळ्यांना रवाना केलं त्यांनी प्रभू रामचंद्रांनी. उत्तरकांडामध्ये तो विषय सगळ्यांना रवाना केलं, पण हनुमानजी तिथं होते. हनुमानजीवर खूप विशेष प्रेम होतं. आणि ज्या ज्या वेळेला ते वर्णन करायचे तर आपल्या बंधूला सांगायचे की भरत भाई कपिसे उरी ना म्हणा. ते म्हणायचे की भरता अरे मी या हनुमंताच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. एवढं प्रेम हनुमंतरायावर होतं. हनुमंतरायाच्या ते वश झाले होते. आपणे बस करी राखे रामू. केवढा मोठा हा नामाचा प्रभाव आहे. तुम्ही पण नामस्मरण करा आणि मी पण करतो. दोघांना सुद्धा नामाचा प्रसाद काय आहे ते कळेल. श्रीराम कहने का मजा जिसकी जुबा पर छा गया, मुक्त जीवन हो गया चारों पदार्थ पा गया. श्रीराम कहने का मजा जिसकी जुबा पर छा गया. करून बघा, म्हणजे काहीतरी जीवनामध्ये अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. करत राहायचं. मला एका जणाने सांगितलं, महाराज किती माळी घेतल्यानंतर देव भेटेल. तुम्ही म्हणताना नामानं साक्षात्कार होतो, परमात्म दर्शन होतं, पण नेमके किती माळी घ्यायला पाहिजे. म्हणलं तसं नाही आहे. नामस्मरण करता करता ज्या दिवशी तुझं नितांत नामावर प्रेम धरेल, परमात्मा हृदयस्थ आहे, तो प्रगट होईल, दर्शन देईल. जसं ते शेतकरी लोक आहेत ते अगोदर इंजन वापरायचे ना, ते किर्लोस्कर इंजन राहायचे, ते असं ते घ्यायचं, त्याला ते काय राहायचं त्याला हँडल, आणि ते असे मारायचे असे, आणि नंतर मग ते इंजन चालू व्हायचं. पण एकही शेतकरी सांगू शकत नाही की कितव्या हँडलला इंजन चालू होईल. इंजन चालू होईल, इंजन चालू होईल, तुम्ही फक्त हँडल मारत राहा. तसं तुम्ही राम 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 हे प्रेमानं म्हणत राहा, हँडल चालू राहू द्या. एखादा हँडल असं बसेल की लगेच सुरू, लगेच इंजन सुरू होऊन जाईन आणि भगवान तुम्हाला प्रगट होऊन दर्शन देतील. परमात्मा अंतर्यामी आहे ना. तुमचं कधी प्रेमानं नामस्मरण होतं आहे का हा नामस्मरण कशा करता करतो आहे हे भगवंताला कळतं ना, ऐकी नाही. तो अंतर्यामी आहे. याची सेवा खरोखर प्रेमाने आहे का? खरं जर प्रेमानं असेल तर देव काहीचा तयार होईल, परमात्मा लांब नाही. अंतःकरणातून प्रेमानं ज्या वेळेला घडेल त्यावेळेला परमात्मा प्रगट होतात. असं नामाचा हा महिमा आहे. म्हणून आपणे बस करी राखे रामू, आपतु अजामिलू गजुगनिकावू, भये मुकुत हरिनाम प्रभावू. या ठिकाणी आपतू म्हणजे अत्यंत वाईट वागणारा. आपतु अजामिल, अजामिलाचं जे चरित्र आहे श्रीमद भागवत ग्रंथामध्ये, हा अजामिल नावाचा जो ब्राह्मण आहे हा कान्यकुब्ज याच्यामध्ये नगरीमधला, आणि तो चांगला होता. त्याचं परंपरा, त्याचं घराणं चांगलं होतं आणि शुद्ध सात्विक होता. चांगलं वर्तन करणारा हा ब्राह्मण. पण एके दिवशी शेतात गेला आणि येताना त्याला एक असं दृश्य दिसलं की एक कुठील वेश्या आणि एक शूद्र असं कुठतरी झाडाच्या आड ते रममान होत होते. अशा प्रकारचं तसं कुदृश्य डोळ्यानं बघू नये. त्याला ते दिसलं आणि ती वेश्या त्याच्या मनामध्ये भरली. मग तिथून पुढं त्या वेश्येशी तो संग करू लागला. घरामध्ये आणलं, ते तिला ठेवून घेतलं आणि मग त्या वेश्येबरोबर एवढा तो रममान झाला. आपल्या ब्राह्मणाचे जे कर्म आहेत, ब्रह्मकर्म आहेत, ब्राह्मी मुहूर्तावर उठणं, स्नान करणं, संध्या करणं, हे सगळ्या गोष्टी तो विसरून गेला आणि बस काय असेल नसेल ती त्या वेश्यात बस तिच्याशी तो रममान होऊ लागला. तिच्यापासून 8-9 त्याला अपत्य प्राप्त झाले. अशा प्रकारचं कितीतरी आयुष्य फुकट निघून गेलं. म्हणजे वाईट कामामध्ये, दुराचरणामध्ये गेलं आयुष्य. आणि एक शेवटचं एक पोटामध्ये गर्भधारणा होती तिच्या. तर त्यावेळेला संत मांदियाळी तिथं आली. संतांची तिथे योगायोगानं त्यांना भेट झाली आणि संतांनी सांगितलं की बाबा काही त्यांनी व्यवस्था केली असेल त्यांची. तर संतांनी सांगितलं हिच्या उदरामध्ये जो गर्भ आहे ते जन्म झाल्यानंतर त्याचं नाव नारायण ठेव, त्या लेकराचं नाव नारायण ठेव असं सांगितलं.
तेवढं त्यांनी ऐकलं, लेकराचं नाव नारायण ठेवलं. पण एवढा दुराचरण करणारा तो अजामिल, पण ज्यावेळेला त्याचं शरीर थकून गेलं आणि ज्यावेळेला यमपाश आले, मृत्यू काळ आला, तर तो घाबरला त्या याला यमदूतांना बघून आणि त्यांनी लेकराला हाक मारली, नारायण असं हाक मारली घाबरून. पण नारायण हाक मारल्याबरोबर जे यमदूत आले होते तेवढ्यात तिथे विष्णुदूत येऊन उभे राहिले, म्हणले गिऱ्हाईक आमचं आहे. बघा तुम्ही, अंतकाळाच्या वेळेला नुसता नारायण शब्द उच्चारला तर यमदूताला हातसुद्धा लावू देणार. म्हणले नाही नाही, असं कसं तुम्ही म्हणता, तुमचं गिऱ्हाईक आहे, आमचे मालक काय असे कुणकडे हिशोब करतात का काय? यमराजांनी आम्हाला पाठवलेलं आहे, त्यांच्या डायरीमध्ये याचा नंबर आहे म्हणले फिट केलेला. हो, आणि इतक्या लवकर का? हा पापी मनुष्य म्हणले, याने आयुष्यभर काहीच चांगलं केलेलं नाही. नाही नाही म्हणलं, याच्याकडं कुठल्याही प्रकारचं पाप राहिलेलं नाही आहे, हे आमचं गिऱ्हाईक आहे. म्हणून त्या ठिकाणी विष्णुदूत त्याला नेण्यासाठी येतात. अशा प्रकारचा हा महिमा आहे नामाचा. म्हणून तुम्ही सामान्य समजून का, हे तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करणं, भगवंताचं नाव मुखामध्ये घेणं. त्या बैलगाडीमध्ये एक शेतकरी चालला होता, पण ते कधी कोणी महाराज लोकांचं ऐकायचं नाही. कशाची माळ, काय होते माळ घालून, हे महाराज लोक आपले काही पण सांगत राहते असं तो म्हणायचा. कीर्तनाला नाव ठेवायचा, कथेला नाव ठेवायचा. असा शेतकरी तो बैलगाडीहून त्या ठिकाणी चालला होता. बैलगाडी अशी उताराला लागली, बरंच उतार होता, आणि मग एकदम काहीतरी ते समोरचं जू का काय कडकन मोडून गेलं. बैलगाडी झाली अशी उलथी झाली, असं उलटून पडला. तेवढ्यात तिथे यमदूत हजर. त्याचा वेळच होता तो मृत्यूचा, पण जो पडला तो तुळशीच्या झाडावर जाऊन पडला. तिथं तुळशीचं झाड होतं. तर यमदूत 10 हात मागं सरकले. म्हणले गिऱ्हाईक आपलंच होतं पण गेलं राव, हातातून गेलं. म्हणले कसं काय? तुळशीचं झाडावर त्याचं शरीर आपण नाही नेऊ शकत. मग तुळशीच्या झाडावर जवळ पडलेलं शरीर नेऊ शकत नाही, तर ज्यांनी माळ घातली त्याला कसं काय हात लावता येईल? यमधर्म सांगे दूता तुम्हा नाही तेथे सत्ता. तिथे सत्ता चालत नाही, म्हणून माळी घाला. अशा प्रकारचे ती पण तुळशीची घालायची, व्यवस्थित काष्ट वगैरे बघायचे. मार्केटमध्ये आता कशा कोणत्याही लाकडाच्या माळी आहेत. तुळशीची माळ गळामध्ये असली पाहिजे. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. अशा प्रकारचा हा एवढा पापी असलेला अजामिल, त्याच्यामध्ये गजेंद्र तर पशु होता, त्यालासुद्धा भगवान दुःखातून सोडवतात, त्याचा उद्धार करतात. गणिका म्हणजे वेश्या, त्या गणिकेचं सुद्धा त्या राघव त्या राघूला ती राघव म्हणायची, आणि राघव म्हणल्यामुळे तिचा उद्धार झाला. आणि याच्यामध्ये सुद्धा एकनाथी भागवतामध्ये सुद्धा पिंगला वेश्याला सुद्धा वैराग्य निर्माण झालं. ती सुद्धा प्रभुचिंतनाकडे लागली, तिचा उद्धार झाला ना. आशा हि परमं दुःखं नैराश्यं परमं सुखं यथा संचित्य कांताशा सुखं सुष्वाप पिंगला. सुखम सुष्वाप पिंगला. त्या पिंगलाचं सुद्धा किती मोठं मस्त व्यवस्थित आख्यान आहे त्या एकनाथी भागवतामध्ये. अशा प्रकारची ती वेश्या, पण तिला वैराग्य झालं आणि ती भगवन नामचिंतनाकडे वळाली. की माझं आत्तापर्यंत जे जीवन गेलं वाईट कामामध्ये, त्या जीवनाला धिक्कार असो, आता मात्र ती पश्चात्तापपूर्वक भगवत चिंतनाला लागली, तिचाही उद्धार झाला. म्हणून गणिका उभये मुकुत हरिनाम प्रभावू, हे सगळे त्या ठिकाणी भगवंताच्या नामाच्या प्रभावानं मुक्त झाले, असं त्याचा अर्थ आहे. कहो कहाँ लगी नाम बड़ाई, राम न सकही नाम गुण गाही. राम न सकही नाम गुण गाही, कहो कहाँ लगी नाम बड़ा.
कुठपर्यंत नामाचं महिमा वर्णन करणार. काल कीर्तन पण त्याच्यावरच. हद्द झाली ना आता. हा दोघंही बाई ऐकणारे म्हणतील की आम्ही आता किती दिवस ऐकणार आहे आता. बस झालं ना. नामाचा महिमाच एवढा आहे. राम न सकई नाम गुण गाही. प्रत्यक्ष भगवान रामचंद्र प्रभूसुद्धा नामाचे गुणानुवाद किंवा नामाचा महिमा सांगू शकत नाही. तर मी कुठपर्यंत सांगू. गोस्वामीजी तुलसीदासजी म्हणतात कहो कहाँ लगी नाम बडाई. कुठपर्यंत मी तुम्हाला नामाचं मोठेपणा सांगू. राम न सकई झाला आता हद्द झाली. प्रत्यक्ष रामसुद्धा याचे गुणवर्णन करू शकत नाही, नामाचा प्रभाव सांगू शकत नाही. असा तो नामाचा महिमा आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझन कळे मेघश्यामा. तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. असा हा नाम महिमा आहे. नाम राम को कल्पतरू कलिकल्याण निवासु. जो सुमिरत भयो भांगते तुलसी तुलसी दासु सियावर रामचंद्र पद शरण बोलो. नाम राम को कल्पतरू कली कल्याण निवासू. भगवंताचं नाम हे कल्पतरूसारखं आहे. कल्पतरू खाली फळे येती मागितली. कल्पतरू जसे आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात त्याप्रमाणे नाम हे कलियुगामध्ये कल्याणकारक आहे. कली कल्याण निवासू. त्या नामामध्येच आपलं कल्याणाचा वास आहे. नामस्मरण जे करणारे भक्त आहेत, नामधारक भक्त आहे, त्याचं 100% कल्याण होणार. परमात्म्याची त्याच्यावर कृपा होणार. नामस्मरण करा. कलियुगामध्ये फार चांगली साधना आहे, सोपी साधना आहे. ध्येयापर्यंत ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ. हे सुलभ काही अवघड गोष्ट नाही आहे, सोपी गोष्ट आहे, पण तुम्हाला त्या ठिकाणी ध्येयापर्यंत नेणारी आहे. जो सुमिरत भयो भांगते तुलसी तुलसी दासू. या ठिकाणी तुलसीदासजी सांगतात की मी तसा भांगसारखा आहे, पण माझ्या जीवनाची तुलसी झाली. माझं जीवन तुलसीमय झालं नामामुळं. पाहायला गेलं तर मी भांग कशी असते ती एक भांग कशाला म्हणजे नशेली वस्तू आहे ना. आणि ती कधी घेत असते, कोणत्या वेळेला घेतात भांग? धुरंडीला. बरोबर. धुरंडीच्या दिवशी भांग पितात लोक. धुरंडीच्या दिवशी बरेचसे लोक आहेत की ते भांग काय तर कशी राहते मी काही पाहिली नाही, पण ती बाजारात घेतात विकत. त्याच्यात दूध आटवतात, त्याच्यात ते कालवतात, नंतर ते ग्लासाने वगैरे पितात. ते भांग पिल्यानंतर ती नशा भांगची अशी असते महाराज की माणसाची बुद्धी काम करत नाही. एकदा बोललेला शब्द तो वारंवार बोलतो. एकदा समजा एखादं काम केलं की तोच काम करत राहतो, एकच काम करत राहतो. आमच्या एक काकाने ती भांग घेतली होती ना, तर त्यांच्याकडे त्यावेळेला नेमकं एक दाभण एवढा सुताईचा तुकडा होता आणि ते पोतं होतं. तर ते काय करायचे, असे त्याच्यात असे घालायचे, असं काढून घ्यायचे, असं करायचे. ती एवढी एवढी सुतळी होती, ती निघून जायची बाजू. तर सगळे घरातले लोक म्हणते अरे काय करू राहिले तुम्ही, बाजूला पोतं शिवू राहिले. बस 2 घंटे कोणाचं ऐकतं नव्हतं, कोणाचं काही नाही. हे भांगीचा नशा आहे, भांगीचा नशा आहे. एका हप्ता रोहिलागडमध्ये एका जण भांग घेतली, तर कोणतरी त्याला जाऊन सांगितलं, म्हणले अरे तो आहे म्हातारीचे लाडू कधी खाऊ घालतो. खेड्यापाड्यातले लोक गंमत करतात. म्हातारी थकलेली होती, म्हणजे तो आहे म्हातारीचे लाडू कधी घालतो. त्याच्यात जे डोक्यात शब्द बसला, कोणाला म्हणजे या म्हातारीचे लाडू खायला. कोणाला म्हणायला लागला, ओ बाबूराव या म्हातारीचे लाडू खायला. ती म्हातारी घरात शिवाय देऊ राहिली. म्हणले ए मला कम मारू राहिलं तू, मी तर अजून ठणठणीत आहे ना, तू घबरे. हो ओ वामनराव म्हातारीचे लाडू खायले. ते एकच डोक्यात शिरून जातं. असं आहे. आमचा घरातला तर नाव नाही सांगत, त्यांनी एकदा घेतली. तर काय झालं, एक मोठा हौद होता बघा, एक पाण्याचा हौद होता. त्याच्यामध्ये 6 ड्राम 7 ड्राम पाणी होतं. एक छोटी बाटली होती ठेवलेली. काठ बाटली का घाल लागतं, काठ बाटली घे डोक्यावर. अरे आंघोळ इतके पाणी कमवून संपूर्ण तुम्ही बाजूला, मला आंघोळ करायची. पुरा हौद खाली केला, पुरा हौद अंगावर घेतला. हो हो.
घे का डोक्यावर, घे डोक्यावर, घे. मागून ते हौदात उतरला असं हाताने असं करायचं, असं करायचं. पूर्ण खरडून खरडून पाणी घेतलं लगेच ते. आता ती एवढी शुद्ध केली होती की त्या हौदातच डोक्यावर टाकलं होतं, पुन्हा खाली पडायचं ना पाणी. असं बाहेर नव्हतं फेकत. हौदात बसल्यावर काय होणार, समजा बादली गोळा केली, ते भरली का तिथले तिथं पुन्हा घ्यायचं, पुन्हा कोणीतरी 2-4 जणांनी ओढून बाहेर काढ. तुम बाजूसारखं मग आंघोळ चालली तुमका मग काय करू राहिले. तर अशी ही भांग फार बेकार. पण तुलसीदासजी म्हणतात तसं मी भांगेसारखं आहे, पण माझ्या जीवनाची तुलसी झाली बा नामानं. कहा या ठिकाणी जो सुमिरत भयो भांग ते तुलसी तुलसीदास. हा तुलसीदास तुलसी झाला, जीवनामध्ये पवित्र झाला नामानं. चहुयुगती निकाल तिहुलोका भये नाम जपी जीव बिसोका. चहुयुग म्हणजे हे जे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग, या 4ही युगामध्ये नामाचा महिमा वर्णन केलेला आहे. तिन्ही काल आहेत, तिन्ही काल आहेत म्हणजे भविष्यकाल, भूतकाल आणि वर्तमान काल. मागचं जे होऊन गेलं त्याला कोणता म्हणतात, भूतकाळ म्हणतात. भूतकाळातही अनेकांनी नाम घेतलेले आहेत. तरले तरते हा भरोसा नामधारकांचा ठसा. भूतकालामध्ये सुद्धा नाम श्रेष्ठ आहे, वर्तमान काळात तर आहेच आहे, आणि भविष्यकालामध्ये सुद्धा उद्धाराचं साधन काय आहे, नामच आहे. भविष्यकालाची काही चिंता करायची गरज नाही. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगुदशा. आनंदे निर्भर असो भलते ठाई, सुखदुःखा नाही चाडाम्हा. अशा प्रकारे तिन्ही कालामध्ये आणि तिन्ही लोकामध्ये, त्रैलोक्यामध्ये, मृत्यूलोक, स्वर्ग, पाताल जो म्हणतात, तसं ही 14 ताळाची माडी आहे. अतल वितल, तलातल, सुतल, पाताल वगैरे, भूरलोक, भवलोक, तपोलोक, अमहरलोक, अशा प्रकारचे 7 असे खाली एकूण 14 ताळाची माडी आहे. पण याला 14 ताळाच्या माडीला मिळून याला त्रैलोक्य म्हणतात. जसं अवघेची त्रैलोक्य म्हटलं ना, त्याच्यात सगळे लोक आले. ती बोलण्याची भाषा आहे त्रैलोक्य वगैरे. जसं व्यवहारातल्या भाषा असतात की मी त्याला 3दा सांगितलं, कोणी म्हणतात मी त्याला 17दा म्हणलो. म्हणजे 17दा म्हणलो म्हणजे याचा अर्थ काय, हो काय 18 वगैरे नाही चालत, 17. अरे तुम्ही 17दा म्हणले पण तो काय ऐकणार आहे का, तुमच्यासारखे 56 गेले. म्हणजे 56ला 57 चालत नाही, ते एक भाषाच आहे ना. बरेच लोक म्हणतात कोणी त्याच्या नादी लागू नका, राहू द्या आपली झाकली मूठ. हां असं काही म्हणतात 1.25 लाखाची का काय. त्याप्रमाणे त्रैलोक्य शब्द आहे. त्रैलोक्य म्हणजे सगळ्या लोकांमध्ये नामस्मरण आहे. तीही लोका भये नाम जपी जीव बिसोका. नामजपानं ते सगळे माणसं निश्चिंत झाले, शोकरहित झाले, दुःखमुक्त झाले. सगळ्या लोकांमध्ये 14 भुवनाच्या ताळामध्ये जिथे जिथे कोणी जीवात्मा नामस्मरण करील, तो नामस्मरण ते नामस्मरण त्याला दुःखमुक्त करतं. वेद पुराण संत मत येहू, सकल सुकृत फल नामस राम सनेहू. वेदाचं, पुराणाचं, संतांचं, सगळ्यांचं हेच मत आहे की रामनामावर प्रेम जडणं हे सगळ्या पुण्याचं फल आहे. जे जे काही आपण पुण्याच्या गोष्टी करत असतो, कोणी भूदान करतं, कोणी गोदान करतं, कोणी अन्नदान करतं, कोणी वस्त्रदान करतात, कोणी स्वर्णदान करतात, कोणी रक्तदान करतात. ऐकी नाही, रक्तदानसुद्धा दानच आहे. कोणी नेत्रदान करतात, कोणी देहदान करतात. अनेक प्रकारचे दान आहेत, अनेक दान आहेत. त्या सगळ्या दानाचं, सगळ्या सुकृताचं फल आहे की आपल्याला जर रामनामावर प्रेम जडलं तर खऱ्या सगळ्या पुण्याचं फल आपल्याला प्राप्त झालं. ते रामनामावर प्रेम. म्हणून तर या ठिकाणी म्हणतात की धन्य मी मानिन आपुले संचित, राहिली से प्रीत तुझे नामी. राहिली से प्रीत तुझे नामी, राहिली से प्रीत तुझे नामी. धन्य मी मानिन आपुले संचित, राहिली से प्रीत तुझे नामी. भगवंताच्या नामावर प्रेम जडलं ते खरोखर आपलं संचित धन्य आहे. आपलं कृतकृत्य जीवन झालं. धन्य झालो आता याशी संदेह नाही, न पडे या वाही काळा हाती. अशा प्रकारचं हे सगळं रामनामावर प्रेम जडायला पाहिजे.
ध्यान प्रथम युग मख विधी दूजे, द्वापर परितोषत प्रभु पूजे. ध्यान प्रथम, प्रथम म्हणजे पहिलं सत्ययुग आहे. सत्ययुगामध्ये ध्यान करायचे लोक. आता या ध्यानासाठी शरीर तर तंदुरुस्त लागतंच, व्यवस्थित रीतीनं पद्मासन वगैरे टाकता आलं पाहिजे. बऱ्याचशा लोकांना तर असं पायच वर घेता येत नाही. मांडी घेतली ना पद्मासन करताना इकडचा पाय एक वर घेतला, दुसरा घ्यायला लागले, हे सटकत ऐकून. कारण ते शरीराचं कामच करत नाही, पद्मासनच घालता येत नाही, हे काय पुढचं काय करणार आहे, अशी प्रकारची स्थिती आहे. म्हणून ध्यान करायला सत्ययुगातले लोक फार चांगले होते. म्हणजे सगळ्या अंगानं, आरोग्याच्या अंगानं, आयुर्मानाच्या अंगानं तेजस्वी लोक होते. ते भगवत ध्यान करायचे तर भगवंताचं दर्शन घडायचं त्यांना. ध्यान प्रथम युग, युग म्हणजे युग, पहिलं युग आहे ते सत्ययुग आहे. सत्ययुगामध्ये ध्यान. मख विधी दूजे, दुसरं त्रेतायुग आहे. त्रेतायुग मख म्हणजे यज्ञ, ते मोठे मोठे यज्ञ करायचे त्रेतायुगामध्ये. राजशू यज्ञ असायचे, असे वेगवेगळे यज्ञाचे नाव आहेत. तर यज्ञ म्हणजे काही सामान्य नाही. काल सांगितलं श्रीकांतने यज्ञाला काय काय लागतं म्हणून. यज्ञाला खूप काही सामुग्री लागते, त्यात अधिकार संपन्न ब्राह्मण लागतात, खूप साहित्य लागतं, त्याच्यामध्ये खूप मोठी यादी येते यज्ञाची. हे सगळं करावं लागतं, ते आहुती देणं वगैरे हे सगळं. तर मख विधी दूजे, त्रेतायुगामध्ये मोठाले यज्ञ करायचे. धर्मराजासारख्याने खूप यज्ञ केले. रघुराजा आहेत, धर्मराजा आहेत, हे सगळे राजा आहेत, पृथ्वीराजा आहेत, असे त्यांच्या कथा आहेत मोठ्या, की त्यांनी खूप मोठे मोठे यज्ञ केलेले आहेत. द्वापर परितोषत प्रभु पूजे. आणि तिसरं जे युग आहे ते द्वापर युग आहे. त्याच्यामध्ये पूजा, भगवंताच्या विग्रहाची षोडशोपचारे पूजा. सुंदर अशा प्रकारचा भगवंताचा विग्रह, त्याच्यामध्ये सर्व साहित्य घेऊन, जसं आपण पांडुरंगाची महापूजा करतो, पंढरपूरला करतो, इथे करतो, त्याचे अनेक साहित्य आहे. चांगलं मलयागिरी चंदन मिळालं तर चंदनाचा लेप आहे, त्याच्यानंतर दही दुधाचा अभिषेक आहे, हे सगळं लोणी लावणं, भगवंताला जेवढं काही तुम्ही करताल उपचार तेवढं काही, ते सगळ्यात पूजा करताना खूप आनंदानं महापूजा. हे कधी करायचे? द्वापार युगामध्ये पूजन करत होते. कली केवल मल मूल मलिना, पाप पयोनिधी जनमन मीना. आणि हे कलियुग जे आहे ना, केवल मूल मलिना, हे कलियुगामध्ये फार मलिनपण आहे, मालिन्य जास्त आहे. पाप पयोनिधी, पाप ऋती समुद्रातले जसं काय हे मासे झालेले लोक आहेत कलियुगातले. पाप पयोनिधी जन मन मीना. जन म्हणजे लोक, त्यांचं मन हे जसं काय पापरूपी समुद्रातला मासाच, अशा प्रकारचे हे कलियुगमध्ये लोक आहेत. कुठल्या कोणाचं कोणाशी प्रेम नाही, कधी सत्य बोलायचं नाही, काही खातील, शुद्ध अशुद्ध काही बघणार नाही, बहीण कळत नाही, आई कळत नाही, संबंध कळत नाही, काहीच कळत नाही, अशा प्रकारचे हे त्याचे फल पण भोगतात. वाईट कामाचे वाईट फल होतातच. नाहीतर किती सत्ययुगातल्या गोष्टी, किती चांगल्या चांगल्या गोष्टी घेण्यासारख्या. पण साधू संतांनी आत्तासुद्धा सांगितलेलं की परस्त्री मात समान. परस्त्री जी आहे ती एकतर आपल्यापेक्षा मोठी असली तर ती आईसारखी मानावी, समवयस्क असली तर ती माझी भगिनी आहे, छोटी असली तर ती माझी कन्या आहे. अशी दृष्टी कलियुगामध्ये कुठे? कलियुगामध्ये अशी दृष्टी नाही ना. म्हणून तर हे बघा ना तुम्ही, कॉलेजमध्ये हे सगळे कसे आहेत माणसं, सगळे लव्ह मॅरेजच जास्त आहेत. आता कोणत्याही जातीची मुलगी, कोणत्याही, सगळं जीवनातलं वाटोळं करूनच घे काम आहे. पण ते काय त्या लेकरांना त्याचं आकर्षण वाढलं हे कळत नाही. वाटतं ते तात्पुरतं बरं, पण ते फार धोकेदायक. हे दिवाळीचे फटाके असतात ना मुलं, त्याच्यामध्ये तुम्ही सुतळी बॉम्ब पाहिला का? सुतळी बॉम्ब मस्त असतो, गुटगुटी इथे एकदम गुटगुटीत. तो असं ठेवला होता त्याला लावायला. आणि रॉकेट पाहिलं का? रॉकेट काय मारत, त्याची उंची पुरी वगैरे मुकुट ते बाटलीमध्ये ठेवलं होतं. दोघं आपापल्या रुबाबामध्ये होते आणि तेवढ्यात फुलझडी लावली.
मुलांना. आणि दोघांची नजर कोणाकडे गेली? फुलझडीकडे नाही पाहायला पाहिजे, फुलझडीकडे नाही पाहायला पाहिजे. हे काही मुलं नाही का, ते गाडी चालवतात पण मुलीकडे बघतात. ती काही तुला दवाखान्यात भेटायला येणार आहे का? तुझा जर काही ॲक्सिडेंट वगैरे झाला तर फुलझडीकडे बघायला लागले ते बॉम्ब पण. ओ हो हो हो, कितने सुंदर आहे. रॉकेटची नजर त्याच्याकडं, रॉकेट पण त्याच्याकडे बघायला लागले. ते म्हणले आले आले. हो, अशा प्रकारची ती आली, नुसता स्पर्श केला. कोणाला? बॉम्बला. त्याच्या झाल्या ढेंगड्या, बॉम्बच्या काय झाल्या. आणि रॉकेटला लागल्याबरोबर त्याला बुळकीच लागली. मग वर गेलं, मग असं कोलमंडून खाली आलं. कशाला बोलीत होता तिला? कमून फुलझडीच्या नादी लागला. आता आपण फुलझडीचं नाव ठेवू सिया, आणि बॉम्ब आहे केतन, आणि रॉकेट आहे चेतन. म्हणजे त्या सियामुळं केतनही गेला आणि चेतनही गेला, आणि सिया पण जाणार आहे, ती पण राहणार नाही. जशी फुलझडी मागून ती पण मिटून जाते. तसे फार वाईट आहे कलियुग. कली केवल मल मूल मलिना. कलियुग पाहिजे चांगली गोष्ट नाही आहे. पाप पयोनिधी जनमन मीना. या ठिकाणी पापरूपी समुद्रातले सगळे मासे झालेले लोक आहेत, त्यांना काही कळायलाच तयार नाही. पापाला ते चांगलं म्हणू लागले, आणि पापाचं एवढी काही सवय लागून गेलेली आहे की जसं आंघोळणी पडल्यासारखं, आंघोळणी पडल्यासारखं. खोटं बोललं तर त्यांना वाटतं आपण पाप करत नाही. कितीतरी दिवसभरात खोटं बोलतात, पण तरी त्यांना आंघोळणी पडल्यामुळं, सवय झाल्यामुळं त्यांना ते खोटं वाटत नाही. पाण्यात दूध टाकू टाकू विकणाऱ्याला ते पाप वाटत नाही. असे अनेक लोक पाप करतात, पण त्या ठिकाणी कलियुगामध्ये ते फार बिनधास्त राहत असतात. असं हे कलियुग आहे. नाम काम तरु काल कराला, सुमिरत समन सकल जगल्याला. या ठिकाणी नामस्मरण जर तुम्ही कलियुगामध्ये केलं तर ते तुम्हाला याच्यातून तारू शकतं, कारण ते नाम हे कल्पवृक्षासारखं आहे. असा हा कराल काल आहे कलियुग. काल कराला म्हणजे अत्यंत भयानक कलियुग आहे. पण सुमिरत समन सकल जग जाला. भगवंताचं स्मरण केलं तर हे सगळे कलियुगाचे दोष नष्ट होऊन जाते. उद्धारक अशा प्रकारचं हे नाम आहे. राम नाम कली अभिमत दाता, हितपर लोक लोक पितु माता. राम नाम कली अभिमत दाता. राम नाम हे कलियुगमध्ये दाता आहे मोठा. आपल्यावर त्याचे फार नामाचे उपकार आहे. परलोकामध्ये आपल्याला उच्च अशा प्रकारचं शरीर मिळतं, दिव्य धामामध्ये दिव्य देह मिळतो, आणि भगवंताची सेवा घडते. नामस्मरण करणाऱ्याला मृत्यूनंतर दिव्य धाम प्राप्त होतो. भगवंताचे ते पार्षद होऊन राहतात, आणि भगवंताची सेवा मिळते. आणि नाम हे इहलोकामध्ये आपल्या आईवडिलासारखं ते आपल्याला सांभाळत असतं. लोक पितू माता. या इहलोकामध्ये जसं आईवडिलांचं आपल्या लेकरावर नितांत प्रेम असतं, त्याप्रमाणे नाम जर घेतलं तर नाम हे तुम्हाला इथे या लोकामध्ये आईवडिलासारखं सांभाळील, परलोकामध्ये तुम्हाला दिव्य देह प्राप्त करून देणार. इथपर्यंत आपण नामाची माहिती समती सांगितलेली. उद्या आणखी आपण बघणार आहोत. श्री गुरु चरण सरोज Jai
राम